आज सकाळी स्वयंपाक करत असताना व्हिडिओ शूट करत होते आणि त्यावेळेला मी खरं तर आज रेसिपी शूट करणार होते, पण मोबाईल हातात घेतला आणि सगळ्यांच्या शुभेच्छा बघून मनात आलं, चला आज याच विषयावर बोलूया. रेसिपी काय नंतरही होईलच. आज मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा असे स्टेटस आज आपल्याला बघायला मिळतील किंवा हॅपी वुमन्स डे असेही स्टेटस बघायला मिळतील. परंतु 8 मार्चला जागतिक महिला दिन का साजरा करतात हे सुद्धा आपण जाणून घ्यायला तर पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सगळ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, मै मेरी झाशी नहीं दूंगी, इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा सर्व सन्माननीय स्त्रियांच्या कार्याला वंदन. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. 8 मार्च 1908 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या व निदर्शने केली. स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता. सन 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटकी यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला व तो ठराव पासही झाला. तेव्हापासून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज जागतिक महिला दिन आहे, तर आज थोडंसं याच विषयावर आपण बोलूया. काल संध्याकाळच्या वेळेला मी सहजच बसले होते. मोबाईल बघता बघता 2 लेख सहजच वाचून गेले आणि अगदी मनाला लागले गेले. या लेखातील प्रत्येक ओळ ना ओळ अगदी आपल्यासोबत घडली आहे असंच वाटतं. जसं काही आपण स्वतःबद्दलच काहीतरी बोलतोय असंच काहीसं वाटत होतं. तर त्यातला पहिला लेख होता बाईचा न दिसणारा संसार कॅलेंडर. आईनं रबर बँडमध्ये रोल केलेलं कॅलेंडर कपाटातून बाहेर काढलं, देवासमोर ठेवून त्याला हळद कुंकू वाहत नमस्कार केला आणि दरवर्षीप्रमाणे ते फ्रीजजवळच्या भिंतीवर लटकवलं. आई दरवर्षी हे असंच करते. मनात प्रश्न आला, काय आहे या साध्या 12 कागदांमध्ये, म्हणून गेल्या वर्षीचं कॅलेंडर चाळत बसलो. आईने गॅस सिलेंडर लावलेली तारीख, बाबांच्या पगाराची तारीख, किराणा भरल्याची तारीख, दादाची परीक्षा, बचत गटाचे पैसे, बिशी, दूध, पेपर व लाईट बिल भरल्याची तारीख, EMI भरल्याची तारीख, घरकाम करणाऱ्या ताईचे खाडे यासारख्या बऱ्याच गोष्टींच्या नोंदी होत्या या कॅलेंडरमध्ये, अगदी मावशीच्या मुलाच्या लग्नाच्या तारखेपर्यंत. डिजिटल कॅल्क्युलेटर जरी आकडेमोड करत असलं तरी महिन्याभराचं आर्थिक नियोजन याच कागदी कॅलेंडरवर उमटवत असतं. गरोदर महिलेच्या चेकिंगची तारीख, नंतर तिच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याची तारीख, ते अगदी बाळंतीण झाल्याच्या दिवसाचीही कॅलेंडरमध्ये लिहून ठेवला जातो. काही घरांमध्ये आजी आजोबांच्या औषधांच्या वेळाही कॅलेंडरवर पाहायला मिळतात. गंमत म्हणजे नवं कॅलेंडरवर आल्यावर घरातल्या वाढदिवस कोणत्या वारी आलेत हे पाहण्याचा एक जणू इव्हेंटच असतो. श्रावण मार्गशीर्षातले उपवास याचं एक वेगळं स्थान या कॅलेंडरवर असतं. का कुणास ठाऊक, पण संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, गणेश उत्सव, रक्षाबंधन, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत यासारखे दिवस व सण कॅलेंडरमध्ये एकदा पाहूनही मन भरत नाही. ते पुन्हा पुन्हा पाहण्यात एक वेगळंच समाधान वाटतं. हातात स्मार्टफोन, एक चांगली डायरी घरी असूनही गृहिणी अशा कॅलेंडरवर का लिहित असतील बरं? कॅलेंडरचं निरीक्षण केल्यावर उत्तर मिळतं. डोळ्यासमोर राहणारं शाश्वत असतं म्हणतात, तसंच काही गोष्टी परंपरागत आहेत. गृहिणी घरात ज्या ठिकाणी जास्त असते त्या स्वयंपाकघरातच अधिक करून हे कॅलेंडर लावलं जातं. याच कॅलेंडरकडे पाहत एकीकडे बाईच्या मनात आठवड्याभराचं सारेपाट मांडणं सुरू असतं आणि दुसरीकडे तितकाच चोख स्वयंपाक सुरू असतो. या दोन्हीमध्ये गल्लत मुळीच होत नाही. या कॅलेंडरकडे पाहिल्यावर असं वाटतं, घरातल्या प्रत्येकाच्या सुखदुःखाची, चांगल्या वाईट परिस्थितीची नोंद घेण्याची जबाबदारी जणू या कॅलेंडरनं आपल्याकडे घेतली आहे. कदाचित काही महिलांना या कॅलेंडरकडे पाहिल्यावर काहीसा आधारही वाटत असेल. इवल्याशा हुकवर वर्षभर लटकणारं हे कॅलेंडर पाहिल्यावर कदाचित अनेकांना बळही मिळत असेल. इतक्यात आईचा आतून आवाज आला, कॅलेंडर टाकू नको रे. इतक्यात नसतं टाकायचं. मला हसू आलं, पण खरं सांगू, ज्या कॅलेंडरवर
वर्षभराच्या सुखदुःखाच्या प्रत्येक घटनांच्या नोंदी झाल्या. कॅलेंडरविषयी आईच्या मनात हा जिव्हाळा निर्माण होणं स्वाभाविक आहे. 2024चं कॅलेंडर पुन्हा रोल करून त्याला रबर बँड लावलं. त्यावेळी जाणीव झाली की आपल्या हातात आहे ते फक्त साधे 12 कागद नव्हे तर बाईचा न दिसणारा संसार आहे. सेम या लेखात लिहिल्याप्रमाणे माझं कॅलेंडरसुद्धा अगदी फ्रीजजवळच्या भिंतीवरच आहे. आणि मी सुद्धा त्या कॅलेंडरवर अगदी सिलेंडर लावलेली तारीख अशा प्रत्येक गोष्टी कॅलेंडरवर मी लिहून ठेवते. त्यामुळे हा लेख मला अगदी जवळचा आणि भावनेने भरलेला आहे असं वाटलं, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. मी जो दुसरा लेख वाचला होता तो आपल्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एकदा आलेला असतो. मुलगी एक प्रवास आणि अनेक नाती. एका घरात चिमुकली फुलपाखरासारखी वाढते, आईच्या कुशीत सुरक्षित असते, वडिलांच्या सावलीत बिनधास्त बहरते, भाऊ बहिणीच्या प्रेमात न्हालेली असते आणि मग एके दिवशी नव्या घराची दारं तिच्यासाठी उघडली जातात. पण त्या उंबरट्यावर पाऊल ठेवताच तिची ओळखच बदलून जाते. ती आता सून, बायको, वहिनी, काकू, मामी होते. ती फक्त एका व्यक्तीपेक्षा जास्त काहीतरी असते. एका नवीन साच्यात बसवली जाते. तिच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं टाकलं जातं आणि तिने ते सहज पेलावं ही साऱ्यांचीच अपेक्षा असते. जिथे तिच्या मनाची ओळख नाही तिथे अपेक्षा मात्र ठरलेल्या. तिला सांगितलं जातं हे आमचं घर आहे, पण कुणी विचार करतं का की हेही कधी तिचं घर होईल? माहेरी जिथे बोललं जातं आता ते विषयसुद्धा वेगळे होतात. तिथे आता नवे विषय, नवी भाषा, नवीन स्वभाव, नवीन रीतिरिवाज. जिथे ती स्वतःची आवडीनिवडी जपत होती तिथे आता दुसऱ्यांच्या आवडी जपायला शिकावं हीच अपेक्षा. जिथे तिचं अस्तित्व तिच्या नावाने ओळखलं जातं तिथे फक्त आडनाव बदलल्याने ती पूर्णता बदललेली असं का मानलं जातं? 4-6 महिन्यात सगळं आल्यासारखं कसं होईल? काही दिवसातच तिला कुळाचार, देवधर्म पाळण्याची जबरदस्ती, माहेर विसरून सासरच्या प्रथामध्ये मिसळण्याची सक्ती, नोकरी सांभाळून घर सांभाळावं ही बंधनं. तिच्या मनातलं गोंधळलेली भावना कधी कुणाला दिसेल का? अशा पद्धतीचे जे 2 लेख होते जे मी तुमच्याशी आत्ता शेअर केलं आहे, जे मला खूप आवडले होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.